तर नाशिकमध्ये भाजपच्याच दोन उमेदवारांमध्ये वादावादी झाल्याचं कळतंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडे। लक्ष्मण, खरं तर हा सगळा गोंधळ काय झाला तो ह्याच स्पॉटवरती मी जिथे उभा आहे तिथंच देवानंद बिराडी आणि ते शिरसाट नावाचे जे उमेदवार आहे ते समोरासमोर आले। त्यांच्यामध्ये नेमकं वाद काय झाला ते त्यांच्या आपल्यासोबत देवानंद बिराडी आहे त्यांच्यासोबतच हा सगळा वाद जो आहे तो झालेला होता। आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय घडलं आणि काय सारखाच उमेदवार, सारखाच आहे, सारखाच पक्ष आहे, सारखीच जागा आहे। तुम्ही तुमच्या जागेवरती उभे होते, हो, तुम्ही चालले होते, ते त्यांच्या जागेवर उभे होते, समोरासमोर आल्यानंतर काय घडलं? अपशब्द तिकडनं मला ऐकू आले, त्याच्यामुळे मी त्याच्यावर आता मला इथे ते हे होत नाही, पण त्यांनी अपशब्द वापरले। आपण एकाच पॅनल मध्ये आहे असताना सुद्धा का बरं वाद एक पॅनल नाहीये, एका पक्षाचे आम्ही आहोत, पॅनल वेगळं आहे। आलं का लक्षात? उमेदवारी वर्ग एकच प्रभाग आहे सगळा, हा एकच प्रभाग आहे। आता तुम्हाला कुठल्या पक्षाची उमेदवारी आहे? नाही, मी विड्रॉल घेतला। तुमच्या घरातून कोणाला उमेदवारी नाही, कोणीच नाही। तुमची उमेदवारी कापली गेली, त्यांना मिळाली म्हणून हा राग होता का? नाही, राग होता असं नाही म्हणण्यापेक्षा मी जात असताना त्यांनी अपशब्द वापरले, त्याच्यामुळे हा वाद झाला। आपल्याला कुठून उमेदवारी हवी होती आणि त्यांना कुठून मिळाली? मी प्रभाग क्रमांक 31 मधनंही मागितली होती, ड या गटातनं मी उमेदवारी मागितली होती। पण तुमची उमेदवारी त्यांना गेली का? गेली ना तुम्ही परवाच यादी बघितली, त्याच्यात ते झालेलं आहे। शिंदेच्या भारतीय जनता पक्षाच्या याच्यामध्ये आहेत तुम्ही भारतीय जनता ते पण भारतीय जनता पक्षाकडनं आणि मी पण भारतीय जनता पक्षाकडनं। उमेदवारी मिळाली म्हणून शिवीगाळ केली आणि काय झालं ताई? हे बघा, मी आणि माझे पती आम्ही दोघंही जात होतो माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी। माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी मी जात होते। तो रस्त्यात उभा होता आणि जरा थोडंसं त्याने वेगळ्या अँगलने हे केलं, कारण त्याला वाटलं होतं की बिरारींना ज्या गटातून उमेदवारी पाहिजे तिथून आपण आलो, म्हणून जरा थोडीशी त्याला एक उमेदवारीचा माज आला होता आणि त्या अनुषंगाने त्याने केलं। मी यांना म्हटलं सोडून द्या म्हटले अशांना, तर तो प्रत्युत्तर केलं आणि मग तिथे बाचाबाची झाली। परंतु जेव्हा आपण उमेदवार असतो, कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून, तोंडात साखर ठेवून आपण एक एक मत मागत असतो। जर यांना उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला असेल तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही पण 4-4 वेळा नेतृत्व केलेले, निवडून आलेलो आहे। जनतेच्या याच्यात आपण कसं वागायचं याचं भान उमेदवारांना नसतं। तुम्हाला बीजेपीचं तिकीट कोणत्या दरवाजाने मिळाले हे जनजागृती आहे, मग तुम्ही वागता कसे जनतेशी? आज जर न काही असताना तुमचा एवढा माज आहे, धोरण काय असेल? उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी? आमची नाराजगी नव्हती, पहिला विषय तुम्ही लक्षात घ्या, आमचा विषयच नव्हता आणि त्याने प्रत्युत्तर केलं वेगळ्या पद्धतीने, म्हणून हा वाद झालेला आहे। आणि तो त्याने मला डायरेक्ट बोलल्यावर यांच्याशी त्याची बाचाबाची। दादा, आम्मी आधी बिरारीने 30 मध्ये उमेदवारी मागितली होती, पक्ष बोलला तुम्ही 31 मध्ये उमेदवारी घ्या। 31 मध्ये उमेदवारी शेवटच्या क्षणापर्यंत चढाओढ चालू होती, त्याच्यात त्याला उमेदवारी मिळाली, त्याला त्याचा आसुरी आनंद झाला आणि आसुरी आनंदासाठी त्याने आज तो आम्हाला खजील कसं होता येईल याचा त्याने प्रत्यय दाखवला आणि त्या प्रत्ययाला मी विरोध केला, म्हणून त्यांनी यांना बचावलं। कुठला पक्ष होता आणि काय नेमकं? दोन्ही एकच? भारतीय जनता पार्टीत आम्ही प्रवेश केलेला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रक्रियावरती मी 31 मध्ये माझ्या गटातून उमेदवारी घेतली होती, तर माझ्या गटात मी माघारी घेईल ना। शिरसाट यांनी असं म्हणलंय की पहिले तुम्ही अपशब्द वापरले असं त्यांचं म्हणणं। अहो, मी कशाला त्यांना वापरू? आम्ही माझ्या नवऱ्याला म्हटलं चला सोडून द्या विषय, निघूया पुढे। आम्ही आमचं चाललो। अपशब्द वापरायचा जर समजा आता दुनिया एवढी वापरेल, तुम्ही मतदारांपर्यंत जातात, कोण कोण काय बोलतो, मग तुम्ही काय मारामाऱ्याच करणार का? हे मला उत्तर द्या ना। आता तुमची पुढची भूमिका काय? जे काय झालं मी आता त्याची पोलीस कारवाई करणार। आपण बघतोय ह्या वंदना बिरारी आपल्या सोबत होत्या, त्यांच्याशी आपण बोललो। वंदना बिरारी यांनी सांगितलेलं आहे की प्रभाग क्रमांक 31चे हे दोन्ही उमेदवार अर्थात भारतीय जनता पक्षातलेच हे उमेदवार होते। अगोदर पक्षामध्ये असलेले बाळकृष्ण शिरसाट आणि त्यानंतर पक्षामध्ये आलेले देवानंद बिरारी हे दोन जण जे उमेदवार जे आहेत ते समोरासमोर आले। अचानकपणे ज्या वेळेला देवानंद बिरारी या पक्ष कार्यालयामध्ये वरिष्ठांच्या आदेशावरून माघार घेण्यासाठी चाललेले होते, माघार घेण्यासाठी जात असताना देवानंद बिरारी आणि बाळकृष्ण सूर्यवंशी हे जे नावाचे जे दोन उमेदवार आहे हे यांच्या
यांच्यामध्ये नजर भिडली, एकमेकाला शिवीगाळ झाली आणि या शिवीगाळीनंतर या दोघांमध्ये थेट हाणामारी झाली। ती हाणामारी देखील आपण या ठिकाणी बघितली। हे दोन उमेदवार समोरासमोर आल्यानंतर ही हाणामारी झाली। खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारीवरून जी चढाओढ पाहायला मिळते महाराष्ट्रभरामध्ये, त्याच चढाओढीतला हा एक भाग होता, त्याच चढाओढीतला हा एक पार्ट होता। अशा प्रकारची चर्चा आता सुरू झालेली आहे। भाजपच्याच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये, भाजपच्याच दोन इच्छुक उमेदवारांमध्ये हाणामारी झाली। एका उमेदवाराला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली तर दुसऱ्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी मिळू शकली नाही आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला। त्यांचा राग जो होता तो पूर्ववैमनस्य त्यातून निर्माण झालेलं होतं की आपल्यामुळे एका उमेदवाराची आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, मात्र समोरच्याला उमेदवारी मिळाली। हा राग ऑलरेडी त्यांच्यामध्ये धुमसत होता आणि आज अचानकपणे हे दोघंही जण जे आहेत ते समोरासमोर आले आणि त्यावेळेला एकमेकांना शिवीगाळ झाली आणि त्या शिवीगाळाचं पुनर्वसन जे आहे ते अशा पद्धतीनं पर्यवसन जे आहे ते हाणामारीत झालं आणि त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये भाजपमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय। भारतीय जनता पक्षाचेच हे दोन पदाधिकारी होते, भारतीय जनता पक्षामधलेच एक इच्छुक उमेदवार होते आणि दुसरे ज्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली ते होते। या दोघांमध्ये अशा पद्धतीची फ्रीस्टाईल हाणामारी जी आहे ती या निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांसमोर झाल्याचं पाहायला मिळालं आहे त्याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत वेळोवेळी। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।